नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. भाजप अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिलं होतं, त्यामुळे अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे जाणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्यात भाजप नेत्यांच्या 1000हून अधिक प्रचार सभा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील तसेच त्याबरोबर रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे 1000 जाहीर सभा तसंच रोड शो देखील होणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात भाजपसाठी मोदींसह मुख्यमंत्रीच स्टार प्रचारक ठरणार आहेत. देवेंद्र फडणवीस महिनाभरात तब्बल 96 सभा घेणार आहेत. म्हणजे एका मतदारसंघात त्यांच्या 2 सभा होतील आणि तेही केवळ 30 दिवसांमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या सभा घेणार असल्याचंही स्पष्ट झालंय. शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील टिळक भवन इथे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत आज त्यांचा पक्षप्रवेश होईल. तर सकाळी 10 वाजता ते प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून तिकीट मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होत आहे. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक जण या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी अनेक बैठकीकडे पाठ फिरवलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीला येतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असतील आणि या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असून 2 एप्रिलला काँग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे. मुंबईतल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं तिचं नाव जाहीर केलंय. 3 दिवसांपूर्वीच उर्मिलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. तर दुसरीकडे कोणीही उमेदवार समोर असेल तरीही मतदार आपल्यालाच भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. किरीट सोमय्यांना उमेदवारी कायम ठेवली तर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं होतं. तर ईशान्य मुंबईतल्या उमेदवारीचा निर्णय आता भाजप पक्षश्रेष्ठीच घेतील असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर रंगलंय. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं असं ट्विट शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता केलं होतं. ज्यानंतर आता मनसेनेही आशिष शेलार यांना 12वा गडी म्हणत मोदी शहांचा त्रिफळा उडवू असं सडेतोड उत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यामध्ये बैठक घेतली. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांच्यासह आमदार उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप पहिल्यांदाच कमळ चिन्हासह लढतीये, त्यामुळे अजित पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. पुण्यामध्ये सर्वत्र राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काय सतरंजा उचलायच्या का हा मुद्दा पटला म्हणून पुणे मतदारसंघाचा हट्ट सोडल्याचं पवारांनी सांगितलंय. हायकोर्टानं मुख्यमंत्री राज्याचे आहेत की एका पक्षाचे असा सवाल करणं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे. काँग्रेसकडून पुणे लोकसभेचा उमेदवार कोण हे अद्याप ठरलेलं नाहीये. काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या नावावर एकमत होईल अशी शक्यता असतानाच आता पुण्यामध्ये काँग्रेसकडून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला देश भाजपमुक्त करायचा असा निर्धार व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये बाईक रॅली काढल्यानंतर ते बोलत होते. कधी पायी, कधी रिक्षातून, ट्रेनमधून तर कधी बैलगाडीतूनही प्रचार करणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी घोड्यावर बसूनही प्रचार करण्याची हौस भागवली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेत प्रचारासाठी आलेल्या पार्थ यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी घोड्याची व्यवस्था केली होती.
भाजपतला माढ्याचा तिढा अखेर सुटलाय। रणजितसिंग नाईक निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे माढ्यामध्ये निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे याचा सामना रंगणार आहे। रावेरची जागा सोडल्यानं पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं दिसून येतंय। मात्र यामुळे आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेद होण्याची चिन्ह दिसून येत आहेत। सध्या शरद पवार हे दिल्लीत आहेत आणि त्यामुळे या जागेसंबंधीचा निर्णय झाल्यास पुण्यामधून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे रावेरच्या जागेच्या बदल्यात पुणे किंवा सांगलीच्या जागेसाठी ही मागणी होतीये। सांगलीमधून आर पाटलांच्या मुलीला उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र स्वाभिमानीकडून करण्यात आलेल्या या आग्रहावर स्मिता पाटील यांनी मात्र नकार दिलाय। तर स्मिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर लढण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतंय। नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या 2,500 कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। त्यातील काही कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलंय। बीड राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणेंच्या पत्नी सारिका सोनावणेंवर हल्ला झाल्याच्या बातम्या वारासारख्या पसरल्या। मात्र पोलीस अधीक्षकांनी या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिलाय। या सगळ्या बातम्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलंय। सारिका यांची बैठक सुरू असताना एका मद्यधुंद तरुणानं गोंधळ घातला। त्यावेळी सारिका यांच्यावर हल्ला झाल्याची अफवा पसरली होती। काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये आपल्या मुलाचे स्टार प्रचारक बनलेत। नगरमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणी आता वाढणार आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी अहमदनगरमध्ये येऊन भाजप खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली। दिलीप गांधी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथे आलो असल्याचं विखे यांनी स्पष्ट केलं। सोलापूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय। यमाई देवीचं दर्शन घेत नारळ वाढवून शिंदेंनी यावेळी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी घेतलेल्या प्रचार सभेत बोलताना शिंदेंनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। सेना भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून माने यांनी आपला अर्ज दाखल केलाय। यावेळी सेना भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। पालघरमध्ये शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात भाजपनं बंडाचा झेंडा फडकवलाय। डहाणू इथे पालघर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची सभा झाली। या सभेमध्ये राजेंद्र गावित यांच्यावर टीका करून त्यांच्या विरुद्ध काम करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या। मुख्यमंत्री हे फक्त त्यांच्या पक्षाचं काम करत होते, सर्वसामान्य जनतेचं काम करत नव्हते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। तर तुम्ही मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्रीही आहात असं कोर्टानं सुनावल्याची आठवणही यावेळी सुप्रिया सुळे यांनी करून दिली आहे। सोबतच भाजपच्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे। पिंपरी चिंचवड शिरूर लोकसभा सेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर महेश लांडगे यांच्या कार्यालयात दाखल झाले होते। महेश लांडगे समर्थक 33 नगरसेवकांनी आढळरावांविरोधात नाराजी व्यक्त केली होती। मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या राजकारणातील मुळशी पॅटर्न बघायला मिळतोय। या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणी यांच्या प्रचाराला भाजपचे कार्यकर्ते येत नसल्यानं मुळशीमधील शिवसैनिकांनी बारामतीतील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलंय। स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत काल नागपुरातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी व्हिडिओ दाखवला होता। तर या व्हिडिओचं शूटिंग व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलाय। तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध सोशल मीडियाचा वापर केला जातो। अनेक नेते मंडळी या सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यातच लोकप्रिय अशा इंस्टाग्रामवर सक्रिय राहण्याच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमरावतीच्या नवनीत राणा अग्रेसर असल्याचं बघायला मिळतंय। आचारसंहितेमुळे एप्रिल ते जून मध्ये येणाऱ्या 1300 नवीन बसेसना ब्रेक लागला। या गाड्यांना देण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा प्रक्रियेला महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे विलंब लागला, ज्यामध्ये 11 मार्चपासून आचारसंहिता लागल्यानं निविदा पूर्णपणे थांबल्यात। मुंबईमधल्या डीआरआयनं मुंबईतल्या डोंगरी भागातून तब्बल 135 किलो सोनं जप्त केलंय। डीआरआयनं आतापर्यंत जप्त केलेल्या सोन्यापैकी हे सर्वात अधिक सोनं आहे। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून
हे सोनं वितळवून परदेशात अवैधपणे पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय। सध्या सुरू असलेल्या कामाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला। कोस्टल रोडला विरोध करत वरळी, कोळीवाडा, नाखवा इतर कोळी बांधवांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत। ज्या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। मुंबईची वाहतूक सुरळीत होण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। त्यामुळे वाहतूक काहीशी सुकर होणार असली तरी या प्रकल्पामुळे वरळी किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या अत्यंत दुर्मिळ अशा 36 सागरी प्रजातींचं वास्तव्य संपुष्टात येणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण डाऊन धीमा आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दोन्ही मार्गांवर रविवारी विविध कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री 11 पासून वांद्रे ते माहीम दरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्ग आणि त्याचबरोबर वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर रविवारी पश्चिम रेल्वेवर मात्र ब्लॉक घेण्यात येणार नाही। सायन उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचं काम 20 एप्रिल पासून हाती घेतलं जाणार आहे। त्यामुळे 20 एप्रिल पासून पुढचे 2 महिने सायन उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। या पुलाचं बेरिंग बदलण्याची गरज असल्याचा अहवाल IITने दिला होता आणि त्यानुसार पुलाचे बेरिंग बदलण्याचं काम आता केलं जाणार आहे। लोकल सुरू झाल्यानंतर उतरण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला, पण सुदैवानं तिथे उभ्या असलेल्या RPF जवानाच्या समयसूचकतेमुळे या प्रवाशाचा जीव वाचलाय। यापूर्वी देखील अनेकदा RPF जवानांनी अशा प्रकारे प्रवाशांचे जीव वाचवलेत। लोकल प्रवासाच्या वेळी दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका तोतया भामट्याचं बिंग अखेर फुटलंय। राजन मिश्रा असं या भामट्याचं नाव आहे। रेल्वे प्रवासाच्या वेळी तो आपण रेल्वे कर्मचारी आहोत असं भासवत होता। दरम्यान RPF जवानाच्या सतर्कतेमुळे त्याचं बिंग फुटलंय। नागपूर, अकोला, लातूर, अंबेजोगाईसह राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टरांना निवडणूक आचारसंहितेमुळे थकीत असलेलं विद्यावेतन जून महिन्यात मिळणार आहे। निवासी डॉक्टरांचं जानेवारीपासूनचं वेतन रखडलंय, त्यामुळे संतप्त डॉक्टरांनी 10 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय। प्लास्टिक बंदीला 1 वर्ष पूर्ण होत असून या कालावधीत पालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकानं तब्बल 51,000 किलो प्लास्टिक जमा केलंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे प्लास्टिक सध्या पालिकेच्या गोदामात पडून आहे। या प्लास्टिकची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेनं आतापर्यंत 2दा निविदा मागवल्या, मात्र त्याला प्रतिसादच आलेला नाही आणि त्यामुळे तिसऱ्यांदा ही निविदा काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे। स्वारगेट इथे मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या स्टेशनचं काम सुरू असताना जमिनीखालची 40 वर्षांपूर्वीची पाणी पुरवठ्याची व्यवस्था आढळून आली आहे आणि त्याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नसली तरी स्वारगेटच्या जलकेंद्राचं काम 1910च्या सुमारास पूर्ण झालं तेव्हाच ही व्यवस्था केल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सध्या राज्यात पारा 40शी पार गेलाय। या वाढत्या तापमानाचा फटका पक्ष्यांना देखील बसतो आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून उल्हासनगर शहरातील सोहम फाउंडेशननं एक घास पक्ष्यांसाठी हा उपक्रम सुरू केलाय। या फाउंडेशनच्या तरुणांनी टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी भांडी तयार केली आहेत। उल्हासनगर शहरात 30 ते 35 ठिकाणी ही व्यवस्था पक्ष्यांसाठी करण्यात आली आहे। निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरमध्ये पिस्तूल, गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांसह एकाला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेनं शहाड रेल्वे स्थानकाच्या परिसरात ही कारवाई केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर एवढी शस्त्र सापडल्यानं खळबळ उडाली असून अटक केलेल्या व्यक्तीचं नाव अर्जुन सिंग भदौरिया असं आहे। तो मूळचा मध्य प्रदेशचा असून उल्हासनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता। तो शहाड रेल्वे स्थानकात शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे। साखरपुड्यानिमित्त घरी आलेल्या पुतण्यानंच 7.25 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचं प्रकरण ठाण्यातून समोर आलंय। शुभम हंबीर असे आरोपीचं नाव असून अक्षय आंग्रे आणि सुनील क्षीरसागर या साथीदारांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे। ठाण्यातील गोकुळदास वाडीतल्या गवारी चाळीत दत्ता हंबीर राहतात। त्यांच्या घरी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा होता, त्यावेळी सोन्याच्या दागिन्यांचा डबाच या चोरट्यांनी पळवला। तर तपासादरम्यान चोर कुटुंबातलाच असल्याचा संशय पोलिसांना आला आणि चोरीनंतर शुभम सतत बार आणि हॉटेलमध्ये पैसे खर्च करत असल्याचं देखील पोलिसांना आढळलं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण एप्रिल महिन्यात कोरडं पडत चाललंय। नाशिकमध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक राहणार आहे, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। लोकल सुरू झाल्यानंतर उतरण्याच्या प्रयत्नात असलेला प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला, पण सुदैवानं तिथे उभ्या असलेल्या RPF जवानाच्या समयसूचकतेमुळे या प्रवाशाचा जीव वाचलाय। यापूर्वी देखील अनेकदा RPF जवानांनी प्रवाशांचे जीव वाचवलेत।
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख लावारिस असा करणाऱ्या भाजप प्रवक्ते अवधूत वाघांवर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे। अवधूत वाघ यांचा डीएनए तपासला पाहिजे, त्यांचा डीएनए बहुधा पाकिस्तानचा असावा, तो बेवारसची औलाद आहे अशी टीका बच्चू कडू यांनी वाघ यांच्यावर केली आहे। कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच आहे। आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलाय। तर एकीकडे तापमानात वाढ नोंदवण्यात येत असतानाच दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी, विदर्भातच या ठिकाणी पावसाची देखील शक्यता असल्याचं भाकीत वर्तवलं आहे। मालेगावमध्ये तापमान 42 अंशांवर पोहोचले। वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले, रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय। अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली, तर जे नागरिक कामानिमित्त बाहेर पडतायत त्यांना रसवंतीचा आधार घ्यावा लागतोय। इंटरनेटच्या व्यसनापायी होणाऱ्या गुन्हेगारीत पुणे शहर आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान व्यसनमुक्ती केंद्र असलेल्या आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या मनोविकास, मानसोपचार आणि ध्यान केंद्रातर्फे सरकारकडून मिळवलेल्या अधिकृत माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न वाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सूचीत मुंबईनं 3रा क्रमांक पटकावलाय। गेल्या 5 वर्षांच्या कालावधीसाठीची ही आकडेवारी नाईट फ्रँक या संस्थेच्या जागतिक अहवालात देण्यात आली आहे। केंद्र सरकारने वैयक्तिक बचतीच्या संदर्भातील काही नियमांमध्ये बदल केले आहेत। या नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे आणि या बदलांचा थेट परिणाम सर्वांच्याच वित्तीय नियोजनावर होणार आहे। त्यामुळेच करांच्या संदर्भातील हे बदल लक्षात घेणं गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बघूया देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित असणाऱ्या सिनेमाच्या विरोधात एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली। यामध्ये निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे आणि आज त्याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे। भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आज वाराणसीमध्ये रोड शो करणार आहेत। त्यांनी नुकतंच ते वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। आपण मोदींचा पराभव करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नीती आयोगाला लक्ष्य केलंय। सत्तेत परतल्यावर नीती आयोग बरखास्त करण्यात येईल अशी घोषणा राहुल गांधींनी ट्विटरवरून केली आहे। पंतप्रधानांसाठी मार्केटिंग प्रेझेंटेशन करण्यापलीकडे नीती आयोगाकडे दुसरं कोणतंही काम नाही अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी नीती आयोगावर निशाणा साधलाय। फरार ज्वेलर आणि महाठग नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टानं दुसऱ्यांदा फेटाळलाय। 26 एप्रिलपर्यंत नीरव मोदी जेलमध्येच राहणार आहे। नीरव मोदीनं एका प्रत्यक्षदर्शीला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीला 20 लाखांची लाच देण्याचा प्रयत्न केला असा आरोप भारत सरकारच्या लंडनमधील वकिलांनी केलाय। सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू झाला आहे। काठगोदाम शताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या चहाच्या कपवर देखील भाजपची मैं भी चौकीदार मोहीम चालू असलेलं बघायला मिळते। एका प्रवाशानं ट्विटरवर फोटो टाकून निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचा अयोध्येत रोड शो पार पडला। दरम्यान त्यांनी अनेक सभा घेतल्या, तसंच मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवादही साधला। यावेळी आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे। पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला निवडणूक लढवता येणार नाहीये, कारण 2015 साली दंगल घडवण्याच्या प्रकरणात हार्दिकला कोर्टानं दोषी ठरवलं होतं आणि त्याला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टानं नकार दिलाय। लोकप्रतिनिधी कायदा आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाअंतर्गत दोषी व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही। तिकीट वाटपावरून लालू कुटुंबात कलह निर्माण झालाय। लालूंचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यानं बंडाचा झेंडा उगारलाय। राजदनं चंद्रिका राय यांना सारण इथून उमेदवारी दिली आणि त्याचमुळे संतप्त तेजप्रताप यांनी आता सारण इथल्या जागेवरून आपले सासरे चंद्रिका राय यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं निश्चय केलाय। बिहारच्या पटना साहिबचे खासदार आणि भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। दरम्यान केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी शत्रुघ्न सिन्हांवर जोरदार टीका केली आहे। धन्यवाद, काँग्रेस आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार असं लिहून त्यांनी टीका केली आहे। काश्मीरमधील फुटीरतावादी नेता शबीर शहा यांच्या श्रीनगर इथल्या घरावर ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे। दहशतवादासाठी पैसा पुरवणं आणि हवाला प्रकरणी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई करण्यात आली आहे। देशामध्ये ई सिगारेटचा वापर वाढल्यानं या सिगारेटवर बंदी घालण्यासाठी
1061 डॉक्टरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलंय. ई सिगारेट आणि ई हुक्का सारख्या धूम्रपानाच्या साधनांचा तरुणांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जाते. बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून. थंडी जाऊन आता जपानमध्ये वसंत ऋतूचं आगमन झालंय. राजधानी टोकियोमध्ये चेरी ब्लॉसमचा बहर दिसून येतोय. तर विपिंग चेरी झाड शुभ्र पांढऱ्या फुलांनी अशा प्रकारे बहरून जातं आणि फुलांनी बहरलेली ही झाडं पाहण्यासाठी सध्या मोठ्या संख्येनं पर्यटक इथे हजेरी लावत आहेत. तर जपानी लोक हनामी उत्सव म्हणून हा काळ साजरा करत असतात. इंदूरमधील एका प्राणी संग्रहालयात प्राण्यांचा उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी अनेक सोयी करण्यात आल्या आहेत. प्राणी संग्रहालयातील वाघ, सिंह, बिबटे यांच्यासाठी पाण्याचं तळं या ठिकाणी बांधण्यात आलंय, ज्यामुळे त्यांचा उष्णतेपासून बचाव होऊ शकतो. अमृतसरमध्ये भूकंपग्रस्त परिस्थितीत कशा प्रकारे व्यवस्थापन करावं यासाठी एनडीआरएफच्या पथकाचं मॉकड्रिल राबवण्यात आलं. भर रस्त्यात एनडीआरएफचं पथक दाखल झाल्यानं नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली. मात्र काही वेळाने मॉकड्रिल असल्याचा अंदाज येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. डेव्हिड वॉर्नरच्या यशस्वी फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सवर 5 गडी राखत मात केली आहे. राजस्थान रॉयल्सने हैदराबादला 199 धावांचं आव्हान दिलं होतं. मलेशियात सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. भारतानं पोलंडचा 10-0 ने धुव्वा उडवलाय. दक्षिण कोरियासोबत अखेरची लढत आज होणार आहे. भारताच्या किदंबी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पीव्ही सिंधू यांनी आपल्या प्रतिस्पर्धकांवर मात करत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र महिलांच्या दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीचं आव्हान संपुष्टात आलंय. अर्जेंटिनाचा खेळाडू गोन्सालो इग्वेनने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2014 विश्वचषक आणि 2015-2016च्या कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीपर्यंत अर्जेंटिनाला पोहोचवण्यात इग्वेनचं महत्त्वाचं योगदान होतं. कौन बनेगा करोडपतीचं 11वं पर्व लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. या नव्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याची माहिती अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. अवघ्या 4 महिन्यांमध्ये प्रियांका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनास यांचा घटस्फोट होणार अशी बातमी एका अमेरिकन वृत्तपत्रानं छापली आणि त्यानंतर लगेचच गॉसिप कॉप या अमेरिकन मॅगझिननं ही बातमी धादांत खोटी असून यामध्ये काहीच तथ्य नसल्याचं जाहीर केलंय. रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांना पराभूत केल्यानंतर गतविजेता चेन्नई घरच्या मैदानावर रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. पण या प्रवासाचा थकवा जाणवू नये म्हणून खेळाडू अनेक आयडियांनी स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. वेळोवेळी चेन्नईचे खेळाडू त्यांच्या ट्विटर हँडलवर मजेशीर व्हिडिओज पोस्ट करत असतात. कधी धोनीची मुलगी झीवा माहीला चीअर करते, तर कधी धोनीची पत्नी विमान प्रवासादरम्यान टीमला चित्रविचित्र प्रश्न विचारून बुचकाळ्यात टाकताना बघायला मिळत आहेत.